ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेतील आजच्या अध्यायातील सांख्य योग आजच्या ओव्या 1 ते 50. मग संजयो म्हणे राया ते आई के तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाथे करी तू असे. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. ते कूळ देखुनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी. तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल, जैसे लवण जळे झळंबले ना तरी अर्भ वाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे परंतु त्यावेळी द्रवले. मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला देसा कर्दमी रूपला राजहंस. म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. तयापरी तो पांडू कुमरो महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काही बोले. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. म्हणे, अर्जुना आधी पाही हे उचित काय इये ठाई तू कवन हे काही करीत आहासी. तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. तुझं सांगे काय जाहले कवन उणे आले करिता काय ठेले खेदू काहीसा. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करावयाचे चुकले? हा खेद कशा करता? तू अनुचिता चित्त नेदेसी धीरू कही न संडीसी तुझेनी नामे अपयशी दिशा लंघीचे. तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे. तू शूर वृत्तीचा ठाव क्षत्रियान माझी राव तुझिया लाठेपणाचा आव तीही लोकी. तू शूर वृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाव फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वावरही पराक्रम गाजवलास. पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्य ही लहानच तुच्छ आहे असे वाटते. पार्था, तुझा असा पराक्रम चांगला आहे. तो तू की आजी येथे सांडूनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाते करी तू आहासी. पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचारी तू अर्जुनू की कारुण्ये किदसी दीनू सांग पा अंधकारे भानू ग्रासीला आधी. विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुनाने करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय? ना तरी पवनू मेघासी विहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते. अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकेल काय? की लवणेची जळ वीरे संसर्गे काळ कुट्ट मरे सांग पा महाफणी दरदुरे गिळजे काही. किंवा मिठाने पाणी विरघळेल काय? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकुट्ट मरेल काय? सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? सिंहासी झोंबे कोला ऐसा अपाडू आथी के जाहला परितो त्वाम साच केला आजी येथ. कोला सिंहाबरोबर झोंबी करेल काय? असे अघटित कधी घडले आहे का? पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास. मनोनी अजुनी अर्जुना झने चित्त देसी या हीना वेगी धीर करुणिया मना सावधू होई. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळे सदैता उचित काही. अरे, तू चांगलं जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? सांग बरं. हे असतीय कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. मनोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी
हे स्वच्छता अंधेरी पंडू कुमरा. म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुझं नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनी वरी हित विचारी पा. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचे मी अवसरे, येत कृपाळूपण नुपकरे. हे आतांची काय सोय रे, चाहले तुझं. लढाईच्या ऐन प्रसाळूपणा कामाचा नाही, हे तुझे आताच काय सोयरे झाले आहे. तू आधीची काय नेनेसी, की हे गोत्रज नोळखसी. वायांची काय करेसी, अतिशय आता. हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का, किंवा या भाऊबंदाची तुला ओळख नव्हती का. आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा का. आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज संदाची आती. आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का. तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले. हे नेनी जे परी कुळे केले. अर्जुना तुवा, मग आताच काय झाले. ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. मोह धरली ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल. आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी. ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इह लोकास व परलोकास अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एक निकयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ह्यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याचा कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ऐसेनी तो कृपावंतू, नानापरी असे शिकवितू. हे कोणी पंडू सुतू काय बोले. याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला. देवा हे ये तू लेवरी, बोलावे नलगे अवधारी. आधी तूची विचारी संग्रामोहा. देवा, इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का. हे झुंज नवे प्रमादू, येथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. हे करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. देखे माता पितरे अर्चिजची, सर्वस्वे तोषु पाव विजती. तिये पाठी केवी वधिजती, आपुलिया हाती. पहा, आई बापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा. देवा संत वृंद नमस्कारिजे, हा घडे तरी पूजिजे. हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी. तैसे गोत्र गुरु आमचे, हे पूजनीय आम्हा नियमांचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. त्याप्रमाणे आमचे भाऊ बंध व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. जया लागे मने वीरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. ज्यांच्याविषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे. वरी जळो हे जियाले, येथ आघवेयासी हेची काय जाहले. जे यांच्या वरी अभ्यासिले, मिरविजे आम्ही. यापेक्षा आग लागो या जिन्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे. जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची आहे का. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. तेने उपकार काय आभारेला, वधितया ते. मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय. जेथीची या कृपा लाही जे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे. देवा समुद्र गंभीर ऐकीजे, वरी तोही आहाच देखीजे. परी क्षोभू मनी नेनिजे द्रोणाचिये. देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान. परी अगाध भले गहन, हृदय याचे. हे आकाश अमर्याद आहे, पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे, त्याचा ठाव लागणार नाही. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्रही फुटे. परी मनोधर्मू न लोटे, विकर विलाही. एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल,
पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी त्यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. स्नेहा लागी माये मनिपे ती किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहे. हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू, चित्तू येईल. इतके हे मोठे आहेत, शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का? सांग बरे. ऐसे हे रणी बधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना न ये आघवे जीवितसे. अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंतकरणापासून मनात येत नाही. हे येणे माने दुर्धर, जे याहुनी भोग सधर, ते असतू येथ वर भिक्षा मागता भली. द्रोणाचार्यांसारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरीजे यांवरी. अथवा देश त्याग करून जावे किंवा गिरीकंदरांचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. देवा नवनिशती शरी, वावरोणी यांच्या जिवारी, भोग गिवंसावे रुधिरी बुडालेजे. देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे, ते काढून काय किजती, लिप्त केवी सेवी जती. मज नये हे उपपत्ती याची लागी. ते मिळवून तरी काय करायचे आहेत? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ऐसे अर्जुन ती अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परितेन मना नयेची मुरारी ऐकोनिया. यावेळी कृष्ण ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच अध्यायपर व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.